YouTube channel of Shri Nyansagar Coaching Classes. To get more videos, please subscribe this channel. So today we are going to learn about our next topic, that is the uniform circular motion of the chapter number 1, that is laws of motion. Laws of motion चा हा आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत, that is uniform circular motion. यामध्ये तुम्हाला इथे लेट्स ट्राय दिस असा एक क्वेश्चन विचारलेला आहे. सो वी हॅव टू ऑब्झर्व द टिप ऑफ द सेकंड हँड ऑफ द क्लॉक. सो व्हॉट कॅन यू से अबाउट इट्स व्हेलॉसिटी अँड स्पीड. तुम्ही जर घड्याळ आहे, घड्याळाचा जर सेकंड हँड जो काटा आहे तो जर तुम्ही त्याचं बघितलं, मग तुम्हाला लक्षात येईल की त्याची जी स्पीड आणि त्याची व्हेलॉसिटी बद्दल तुम्ही काय सांगाल. या अगोदर आपण स्पीड म्हणजे काय आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय हे बघितलेलं आहे. स्पीड काय असतो, इट इज द distance traveled in the unit time. Okay, so distance traveled in unit time, but the velocity is the displacement traveled in the unit time, or the distance traveled along a particular direction in unit time, that is called as a velocity. बरोबर आहे. म्हणजे पर्टिक्युलर डिरेक्शनचं व्हेलॉसिटी मध्ये महत्त्वाचं कारण आहे किंवा महत्त्व आहे. तर मग आपण जर सेकंड हँड ऑफ क्लॉक जर बघितला तर टिप ऑफ द सेकंड हँड ऑफ द टिप इज कॉन्स्टंट. त्याचा जो स्पीड असेल तो स्पीड काय राहतो सेकंड हँडचा, तो काय राहतो कॉन्स्टंट राहतो. पण त्याची व्हेलॉसिटी जी आहे ही कंटिन्युअसली चेंज होते, बिकॉज द डिरेक्शन ऑफ दॅट हँड इज चेंजेस ॲट एव्हरी पॉईंट. स्पीड जरी कॉन्स्टंट असला तरी त्याची काय होते, तर डिरेक्शन ही एव्हरी पॉईंटला चेंज झाल्यामुळे काय होतं, त्याची जी व्हेलॉसिटी असते ती काय होत असते, कंटिन्युअसली चेंजिंग होते. सो इट इज मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ. आणि सर्क्युलर पाथमध्ये मोशन जे आहे त्या मोशनमध्ये त्याची जी मोशन असते ती कॉन्स्टंट राहते, स्पीड कॉन्स्टंट राहतो, पण व्हेलॉसिटी चेंज होते. सो असा ऑब्जेक्ट की जो सर्क्युलर मोशनच्या अलॉंग मूव्ह होत असेल तर देन दॅट इज कॉल्ड एज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो देर आर अनदर एक्झाम्पल ऑफ सच अ सर्क्युलर मोशन. अवर सिलिंग फॅन, जो आपला फॅन आहे, हा फॅन काय होतो, सर्क्युलरली मूव्ह होतो. बरोबर, स्पीड कॉन्स्टंट राहतो, पण इच अँड एव्हरी पॉईंटला त्याची व्हेलॉसिटी काय होते, चेंज होते. मग व्हेलॉसिटी चेंज होते, यावरून त्याची जी मोशन आहे ती कशी राहते, सर्क्युलर मोशन राहते. देन वी हॅव टू ट्राय दिस. आपल्याला परत इथे एक क्वेश्चन विचारलेला आहे की ट्राय दिस. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे, यू हॅव टू ड्रॉ अ वन स्क्वेअर. ओके, सो स्क्वेअर तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. आता स्क्वेअर ड्रॉ केला आणि ह्या स्क्वेअरच्या तुम्ही इथे कुठेतरी एक तुमच्या पेन्सिलचं टिप ठेवायचं आणि तिथे ॲरो केला तर तुमची जी डिरेक्शन असेल ती ही असेल. आता या पॉइंट पासून तुमची डिरेक्शन ही इकडे जाईपर्यंत कशी असेल, ही डिरेक्शन असेल. या पॉइंटला डिरेक्शन इकडे असेल आणि इथून तुम्ही इकडे आला तेव्हा डिरेक्शन ही असेल. म्हणजे स्क्वेअर पाथच्या अलॉंग जेव्हा तुम्हाला मूव्ह करायचं असेल तेव्हा तुमची डिरेक्शन किती वेळा बदलली, 4 टाइम्स. बरोबर. मग जर मी त्याऐवजी पेंटागॉन घेतला तर पेंटागॉन मध्ये काय होईल, तुम्हाला डिरेक्शन किती वेळा चेंज करावी लागेल, 1 2 3 4 and 5 टाइम्स तुमची डिरेक्शन तुम्हाला चेंज करावं लागेल. सिमिलरली जर मी काय घेतलं, हेक्झॅगॉन घेतला, हेक्झॅगॉन जर घेतलं तर मला डिरेक्शन किती वेळा चेंज करावी लागेल, 1 2 3 4 5 and 6 टाइम. बरोबर. तसंच मी हेक्झॅगॉन घेतला, ऑक्टॅगॉन घेतला, जसं जसं मी काय करते त्याची जी साइड्स आहेत त्या वाढवत चाललेली आहे, तसं तसं काय होतंय, नंबर ऑफ साइड्स गेट इंक्रीज इन द डिरेक्शन. मग त्या जर असं साईड वाढत आहे त्याऐवजी आपण जर डायरेक्टली सर्कल जर घेतलं तर सर्कलमध्ये काय होणार, इच अँड एव्हरी पॉइंटला डिरेक्शन काय होते, चेंज. प्रत्येक पॉइंटला सर्क्युलर मोशनमध्ये एव्हरी पॉइंट गेट चेंजेस अ डिरेक्शन. त्याची डिरेक्शन ही एव्हरी पॉइंटला काय होते, चेंज होते अलॉंग द सर्क्युलर पाथ. त्यामुळे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये ऑब्जेक्टची जी डिरेक्शन असते that get change at every point. So and when it increases the number of sides it get infinitely changes its direction, means that in circular motion it get changes at every point. So this is a change of direction in the uniform circular motion. When an object is moving with a constant speed, जर एखादा ऑब्जेक्ट हा कॉन्स्टंट स्पीड मूव्ह होत असेल along a circular path, सर्क्युलर पाथच्या अलॉंग जर मूव्ह होत असेल then the change in its velocity is only because of its direction changes or changes with its displacement. म्हणजे त्याची डिरेक्शन काय होते, चेंज होते. So when the object is moving with a constant speed, its velocity is changes due to the direction changing and
that motion is called as a uniform circular motion and that motion is also accelerated motion. आता इथे वेलोसिटी कंटिन्युअसली चेंज होते म्हणजे तिला आपण काय म्हणणार की ती मोशन कशी असेल ॲक्सेलरेटेड मोशन असते. सो द example is the motion of the uniform motion. Uniform circular motion is of fan ची uniform circular motion असते. त्यानंतर बायसिकलचं व्हील जे आहे त्याची युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असते. बरोबर आहे. जो पण सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होतो त्या सगळ्या मोशन कशा असतात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कारण त्याचा स्पीड हा कॉन्स्टंट राहतो बट वेलोसिटी इज गेटिंग चेंजेस. सो इफ एन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ जर एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो जर सर्क्युलर पाथच्या अलॉंग मूव्ह होत असेल ऑफ रेडियस r सो सर्क्युलर पाथच्या अलॉंग ऑब्जेक्ट मूव्ह होते ऑफ रेडियस r त्याची रेडियस काय असेल r असेल तर त्याचा जो स्पीड असेल तो कसा काढणार आपण. सो इन अ टाइम t इट रिचेस आता जो त्याने सुरुवात केली आणि परत तो ह्या पॉइंटला रीच झाला बरोबर एवढ्या पॉइंटला त्याला रीच होण्यासाठी टाइम किती लागला t इतका टाइम लागला रेडियस आहे r बरोबर म्हणजे त्याने डिस्टन्स कव्हर केले. सो वी कॅन फाइंड आउट द स्पीड ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज इक्वल टू द सर्कम्फरन्स अपॉन टाइम. आता सर्कम्फरन्स का घेतला कारण त्याने ह्या पॉइंट पासून सुरुवात केली आणि ह्या पॉइंटला एंड केले म्हणजे त्याने टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं त्या सर्कलच्या सर्कम्फरन्स इतकं. सो द स्पीड इज इक्वल टू सर्कम्फरन्स अँड इन टाइम t. सो टाइम t मग आपल्याला माहिती आहे r इतकी रेडियस असेल तर त्याचा सर्कम्फरन्स काय असतो 2 पाय r. सो स्पीड इज इक्वल टू 2 पाय r अपॉन टाइम t. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर the speed when the object is moving along a circular path of radius r. जर त्या सर्क्युलर मोशनची जी रेडियस असेल सर्क्युलर पाथची जी रेडियस असेल ती r असेल तर we can find out the speed or the velocity of that object by the formula 2 pi r upon t. So this is all about the uniform circular motion. Now we have to determine the direction of velocity in the uniform circular motion. So direction of the velocity in uniform circular motion म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये जर एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्यावेळेस त्याची डायरेक्शन जी आहे ती आपण कशी डिटरमाइन करू शकतो. यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल इकडे दिलेलं आहे. इथे तुम्हाला काय करायचं आहे तर एक कार्डबोर्ड घ्यायचं आहे आणि त्या कार्डबोर्डला तुम्हाला काय करायचं आहे त्याला फिरवायचं आहे आणि फिरवल्यानंतर त्याच्या तिथे तुम्हाला 5 रुपयाचं कॉइन ठेवायचं आणि त्याला फिरवायचं. फिरवल्यानंतर काय होईल की जशी जशी त्याला मोशन येते तसे तसं त्या 5 रुपयाचा जो कॉइन असेल तो काय होईल थ्रोन ऑफ म्हणजे तो बाजूला पडेल. मग अशी प्रोसेस तुम्हाला खूप वेळा करायची तर प्रत्येक वेळेस ते 5 रुपयाचं कॉइन 5 रुपयाचं जे कॉइन असेल ते कोणत्या डिरेक्शनला जातं ते चेक करायचं. तर यावरनं आपल्याला लक्षात येतंय द कॉइन विल बी थ्रोन ऑफ इन द डिरेक्शन ऑफ द टँजेंट विच इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ दॅट डिस्क. म्हणजे त्या डिस्कला जी टँजंट असते त्या पर्टिक्युलर पॉइंटला त्या रेडियसला जी टँजंट असेल त्या टँजंटच्या अलॉंग ह्या सर्क्युलर मोशनची डिरेक्शन असते. मग समजा जर हा सर्क्युलर मोशन असेल तर सर्क्युलर मोशनमध्ये जर ऑब्जेक्ट या ठिकाणी मूव्ह होत असेल तर या ठिकाणी ह्या रेडियसला परपेंडिक्युलर ही असेल बरोबर तर ही ह्या डिरेक्शनला ते ऑब्जेक्ट समजा सपोज द मोशन इज अलॉंग दिस डिरेक्शन मग ही काय झाली ही त्याची मोशन झाली. समजा ऑब्जेक्ट ह्या ठिकाणी असेल तर ही मोशन झाली ही त्याची डिरेक्शन झाली. ह्या ठिकाणी असेल तर ही डिरेक्शन झाली या ठिकाणी असेल तर ही म्हणजे ईच अँड एव्हरी पॉइंटला जेव्हा तो ऑब्जेक्ट जातोय तेव्हा त्याच्या अलॉंग जी परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये जी टँजंट असणार आहे टू द रेडियस म्हणजे रेडियसली जी टँजंट असेल त्या टँजंटच्या अलॉंग त्या सर्क्युलर मोशन जी असेल त्याची त्या ऑब्जेक्टची मोशनची जी डिरेक्शन आहे ती त्या ठिकाणी असते. म्हणजे इथे आपल्याला लक्षात येते की ईच अँड एव्हरी पॉइंटला सर्क्युलर मोशनमध्ये त्या ऑब्जेक्टची डायरेक्शन काय होते चेंज होते आणि ती कशी असते तर अलॉंग द टँजंट टू दॅट पॉइंट असते. त्या पॉइंटला जे टँजंट असेल त्या ठिकाणी ते असतात. म्हणजे जे 5 रुपीचं कॉइन होतं ते थ्रोन ऑफ झाले दॅट इज डिपेंड्स ऑन द पोझिशन ऑफ दॅट 5 रुपी कॉइन म्हणजे त्याची जी पोझिशन होती त्याची जी मुवमेंट होती त्यावरती डिपेंड असतं. पोझिशन जिथे असेल त्याच्या अलॉंग काय होणार आहे ते 5 रुपीचं कॉइन काय असेल मूव्ह होत राहणार आहे. यावरनं आपण हे बघतोय की डिरेक्शन ऑफ द वेलोसिटी इन युनिफॉर्म मोशन मध्ये वेलोसिटीची डिरेक्शन ही कुठे असेल तर ईच अँड एव्हरी पॉइंटला ती काय होते चेंज होते आणि ती कुठे असणार आहे अलॉंग द टँजंट असणार आहे. सो अशा पद्धतीने वी कॅन डिटरमाइन द डिरेक्शन ऑफ द वेलोसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन.
Okay, so we have to take a solid example of the question. So first question is, an athlete is running on a circular track. He runs a distance of 400 meters in a 25 seconds before returning to his original position. What is his average speed and velocity? So athlete is running on a circular track. Athlete जो आहे तो circular track मध्ये मूव होतोय, बरोबर? circular track आहे. त्याने डिस्टन्स कव्हर केला आहे 400 मीटर आणि टाइम आहे 25 सेकंड. सो बिफोर रिटर्निंग टू हिज ओरिजिनल पोझिशनला तो परत रिटर्न होणार आहे. सो त्याने जो ॲव्हरेज त्याची डिस्टन्स होतो, सो डिस्टन्स इज इक्वल टू 400 मीटर इन टाइम किती आहे 25 सेकंड, बरोबर? सो बिफोर रिटर्निंग हिज ओरिजिनल पोझिशन म्हणजे डिस्प्लेसमेंट जो आहे ओरिजिनल पोझिशनला आला, डिस्प्लेसमेंट काय असेल, इट इज इक्वल टू 0. कारण डिस्प्लेसमेंट जर सर्क्युलर मोशन मध्ये असेल तो जो पॉइंट ऑब्जेक्ट आहे तो काय होतोय, परत त्याच पोझिशनला येतोय, म्हणजेच काय असेल, डिस्प्लेसमेंट काय झाली त्याची 0 असेल. त्यावरून आपल्याला ॲव्हरेज काय फाइंड करायचं, त्याचं ॲव्हरेज स्पीड. सो ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू काय असेल, मग त्याचं ॲव्हरेज स्पीड इज टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टोटल टाइम टेकन. सो टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन, बरोबर? मग टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल होतो 400, देन टाइम इज इक्वल टू 25 सेकंड्स. सो 25 डिवाइड दिस, सो वी गेट अ 25 म्हणजे 25. सो व्हॉट रिमेन, 25 मधनं गेले किती राहिले, तर 40, 25 म्हणजे 35 and 10, 50. 150 is remaining. So 25 6 जा, so 60. किती झालं, 60 meters. Speed is meter per second. So it is meter and second. So average speed is equal to किती आला, average speed is equal to 16 meters per second. Then we have to find the average velocity. My average velocity is similar formula, total distance travel, displacement travel. So displacement traveled upon time taken. So total displacement travel किती आहे, it is equal to 0. कारण displacement किती झाली आहे 0 upon time. So it is 0 meters per second. And as we know that in the circular motion or in the motion, when the object is moving along a circular motion, when it is reaches at the same point, displacement is 0. So that is why its average velocity is again 0. So this is the answer, average speed and the average velocity. Then next question आहे की an aeroplane taxis on the runway for the 30 seconds with an acceleration of 3.2 meters per second square. Before taking off, how much distance would it have covered on the runway? So 3.2 meters per second square हे याचं acceleration आहे. रनवे वरती तो 30 सेकंड साठी ते एरोप्लेन मूव्ह होणार आहे आणि किती त्याने डिस्टन्स कव्हर केलं हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याकडे गिवन थिंग्स काय आहे, तर acceleration is equal to आहे 3.2 meters per second square. ओके, देन टाइम इज इक्वल टू 30 सेकंड. आता जेव्हा रनवे स्टार्ट होणार होता त्या एरोप्लेनचा, तेव्हा इनिशियली तो कसा होता, इनिशियली स्टॉप होता, म्हणजे त्याचे जेव्हा तो स्टॉप असेल तेव्हा त्याची जी इनिशियल वेलोसिटी असेल ती काय झाली 0, बरोबर? आणि डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं. सो इक्वेशन ऑफ मोशन, 3 इक्वेशन ऑफ मोशन आपण बघितले, त्यामध्ये आपण एक फॉर्म्युला बघितला डिस्टन्सचा. सो फॉर्म्युला इज s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर, बरोबर? यावरून आपण डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. सो s इज इक्वल टू u इज 0, सो इट इज 0 प्लस हाफ इनटू acceleration is 3.2 into time 30 seconds, so 30 square. So s is equal to, we have to find out this, 1/2 into 3.2 into 30 into
30. बरोबर. So s is equal to 2 1s are 2, 1.6. So 16 to the 32. That is why divided by 2 we get a 1.6. So 1.6 into 3, 30 into 30. That is it is 900. So s is equal to multiply the 9 by 1.6. So 9 6 are काय होतात 54. Carry 5. So 9 ones are 9. 9 plus 5 किती झाले 40. Then 20 and then decimal point 1. So it is s is equal to 1440. It is in meter. So the distance traveled by that object is equal, or distance traveled by that aeroplane on the runway is equal to 1440 meter. So this is the answer of this question. So यावरून आपल्याला सॉल्व क्वेश्चन जे आहे याचा विचारलं जाते पेपर मध्ये, त्यासाठी आपण हे सॉल्व क्वेश्चन बघतो.